नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण अभय मशिनरी स्टोअर्स इथून बोलत आहोत आणि आमच्याकडं एक कस्टमर आलेले आहेत स्टार कंपनीचं मशीन बुकिंगसाठी। आज त्यांनी स्टार कंपनीचं मशीन बुकिंग केलेलं आहे। नमस्कार। नमस्कार। कुठले आपण? सायळ्याचे सिन्नर तालुका। सिन्नर तालुका। बरं, आपण हे मशीन कधी चालताना बघितलेलं आहे पहिलं? हो। कुठल्या धान्यावर बघितलं होतं? सोयाबीन बघितलं, बाजरी, सोयाबीन, बाजरी, गहू, अजून मक्कावर पाहिलं। मक्कावर पण बघितलं। अच्छा, तर मग काय वाटलं तुम्हाला या मशीन बद्दल? तर माझे का पहिलं वरच्या डॉलरचं मशीन, वरचं म्हणजे वरतून टाकलं हॉपर मॉडेल होतं। त्याच्या करता ना त्याला लई लेबर लागायचं, लेबरच्या पाया पडण्यापेक्षा मग मी ते मशीन विकून टाकलं। मग शेजारी मशीन, गावाचे शेजारी मशीन चालू होते, ते मशीन आम्ही पाहिल्यामुळे मग म्हणजे तुम्ही स्टार कंपनीचं तुमच्या शेजारच्या गावात मशीन चालताना बघितलं। अच्छा, तुम्हाला कसं वाटलं मशीन? मशीन एकदम फ्री चालतो, ट्रॅक्टर फ्री चालतो मशीन। डिझेलची थोडीचं असं मशीन बचत होती, डिझेलची बचत। स्वतःचा माझा ट्रॅक्टर, स्वतःचा ट्रॅक्टर तुम्ही जोडून बघितला? अच्छा, आणि कसा चालला ट्रॅक्टर? एकदम व्यवस्थित चालला, फ्री चालला। पहिल्या मशीनला 16, 17, 18 मशीन चालायचं। या मशीन ट्रॅक्टर जवळ जोडला 11.5 ट्रॅक्टर चालला। 11.5 ट्रॅक्टर? वा, म्हणजे बाकीचे मशीन ते 14-15 वर चालतात, तुमचा मशीन 11.5 वर चालला। तुमचा ट्रॅक्टर 11.5 2 पोते सोयाबीन काढली। अच्छा, ट्रॅक्टर म्हणजे गरम नाही झाला? काहीच नाही, एकदम मशीन एकदम फ्री चालतो। असं वाटलं की त्याच मिनिटाला घ्यावा, पण म्हणलं कसं निसर्गाने साथ नाही दिली चालू मागच्या वर्षी, नाही तर मागच्या वर्षीच मला मशीन घ्यायचं होतं। त्याच्यामुळं मग 1 वर्षभर आम्ही थांबून घेतलं का बाबा आपल्याला निसर्गाने साथ दिली तरच मशीन घ्यायला परवडा। अच्छा, ठीक आहे। तर हे आपले सायळ्याचे सिन्नर तालुक्यातले आपले शेतकरी आहेत, त्यांनी हा मशीन घेतलेला म्हणजे आज बुकिंग केलेलं आहे। आणि त्यांच्या म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्ही हे मशीन स्वतः बघितलं चालताना, आमचा स्वतःचा ट्रॅक्टर त्याला जोडला आणि तो फ्री चालतो एकदम। बाकीचे मशीन 14-15च्या रेसवर चालतात, आमचा 12च्याच रेसवर आमचं काम ओके होतं, म्हणून त्यांनी हा मशीन चॉईस केलं आहे। असा हा मशीन आहे का ह्या मशीनला बिलकुल ट्रॅक्टरला थकवायचं काम करत नाही। हा कमी रेसवर, कमी डिझेलवर जास्त उत्पन्न देतो, असा स्टार कंपनीचा न्यू मॉडेल थ्रेशर आहे। आज आपण अभय मशिनरी स्टोअर्स इथे एक स्टार कंपनीचं न्यू मॉडेल थ्रेशर आपण बघणार आहोत। तर ह्या थ्रेशरची खासियत अशी का ह्या थ्रेशरला बॅलन्स व्हील इतके मोठे असतात का इतर कंपनीच्या मशीनला छोटे व्हील असल्यामुळे त्यांचे ट्रॅक्टर दबून चालतात, आणि आपल्या ट्रॅक्टरला आपल्या ह्या मशीनवर बिलकुलही दबायचा शॉट नाही आहे। आणि हा मशीन तुम्हाला अभय मशिनरी येथं बघायला मिळेल। आणि या मशिनरीची खासियत अशी का तुमचं जे टाईमपास होतो, समजा थोडक्यात तुमचा बेल्ट बदलण्यामध्ये आणि किंवा तुमच्या सेटिंग लावण्यामध्ये, तर याला सोप्या सिस्टम दिलेल्या आहेत। लिव्हर सिस्टम, सहजरित्या 1-2 मिनटामध्ये तुम्ही पुढची सेटिंग लावू शकता, हवेचे बेल्ट इकडे तिकडे करू शकता। दुसरी गोष्ट, याचे बेल्ट डी साईजमध्ये येतात, मोठे बेल्ट येतात त्याच्यामध्ये, हेवी ड्युटीमध्ये येतात, हे लवकर खराब होत नाही। आणि तुमचे ते बदलण्यासाठी तुम्हाला टोटल लिव्हर सिस्टम दिलेली आहे। दुसरी गोष्ट अशी काही बॅलन्स व्हील मोठे आहेत, ट्रॅक्टरवर लोड येत नाही, आणि टोकरी पण हेवी ड्युटीमध्ये येते। इथे तुम्हाला रिव्हर्स फॉरवर्ड गिअरबॉक्स आहे। तुम्हाला वाटलं समजा माल फसतोय, आपण रिव्हर्स पण करू शकतो आणि फॉरवर्ड पण करू शकतो आणि स्टॉप पण करू शकतो। आणि त्याचा गिअरबॉक्स एकदम हेवी ड्युटीमध्ये, खराब न होण्यासारखा असा हेवी ड्युटीमध्ये बनवलेला आहे। आणि कन्व्हर सिस्टम तुम्हाला इकडे जे वरम येतात बाकीच्या कंपन्या, त्याच्यामध्ये माल फुटतो, चोकअप होतं, आपल्याला हार्वेस्टिंग सिस्टीम, चेंज सिस्टीम दिलेली आहे मशीनला। एकदम हेवी ड्युटीमध्ये बनवलेला मशीन हा अभय मशिनरी स्टोअर्स इथे तुम्हाला बघायला मिळेल। धन्यवाद।